श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रीला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून यंदा दुर्गा माता हत्तीवर स्वार होऊन आलेली आहे, जी सुख समृद्धी आणि वैभवाचं प्रतीक मानले जाते. आणि म्हणूनच दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भाविक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. देवी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी उपासना केली जाते, आराधना केली जाते, पूजा आरती केली जाते. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या पहिल्या माळेविषयी, दुसऱ्या माळेविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. त्याचबरोबर पहिल्या माळेला आणि दुसऱ्या माळेला कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत, तर ते देखील जाणून घेतलेले आहेत. तर आज आहे नवरात्रीची तिसरी माळ आणि या तिसऱ्या माळेला आपल्याला विड्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आजचा शुभ रंग आहे लाल आणि हा रंग देवी मातेचा अत्यंत प्रिय रंग आहे आणि म्हणूनच आपण आज देवी मातेच्या आवडीची वस्तू ही देवी मातेला अर्पण करायची आहे. तर आज आपण 2 विड्यांच्या पानांचा प्रभावी उपाय कसा करायचा आहे, त्याचबरोबर कुलदेवीला तिच्या आवडीची वस्तू आपण कोणती अर्पण करायची आहे, जी वस्तू अर्पण केल्यानं देवी मातेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायम राहणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे. तर आता ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला आता आपण माहिती जाणून घेऊया. आज आहे शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आणि हा दिवस माता दुर्गेचं तिसरं रूप म्हणजेच चंद्रघंटा देवीची या दिवशी पूजा करण्यात येणार आहे. घटस्थापनेची तिसरी माळ देखील चंद्रघंटा देवी मातेला समर्पित आहे आणि या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केल्यानं आपल्याला धैर्यवान आणि शूरवान बनण्याचे ती वरदान देत असते. तर आजचा शुभ रंग आहे लाल आणि देवी मातेला निळ्या रंगाची फुलं किंवा गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. तर आपल्याला आता या नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला 2 विड्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे, जो उपाय केल्यानं देवी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे. तर आता हा उपाय कसा करायचा आहे, तर यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला 2 विड्यांची पानं घ्यायची आहेत. त्याच्यावरती आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. आता या पाकळ्या आपण लाल रंगाच्याच घ्यायच्या आहेत. लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या आपल्याला लागणार आहेत, दुसऱ्या रंगाचे घेऊ नये. त्यानंतर या पाकळ्यांवरती आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सुपारी देखील याच्यावरती ठेवायची आहे आणि हे सर्व असा एक विडा बनवायचा आहे आपल्याला. आणि हा विडा बनवून आपण हा देवी मातेच्या, दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचा आहे. आणि अर्पण करत असताना आपली जी काही संकट असतील, काही दुःख असतील किंवा कोणतीही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, भरभराट व्हावी, यासाठी आपल्याला हा विडा ठेवत असताना आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला दुर्गा मातेचा मंत्र देखील पठण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हा जो विडा बनवलेला आहे, तर हा दुर्गा मातेच्या चरणी हा नवरात्रीच्या तिसऱ्या माळेलाच आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि या दिवशी जर हा उपाय केला तरच आपल्याला देवी मातेची कृपा प्राप्त होणार आहे. आणि असा जर तुम्ही विडा अर्पण केला तर देवी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे. त्याचबरोबर आपण अजून एक उपाय करू शकतो. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत आणि या 2 विड्यांची पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती आपण एक वेलची आणि एक लवंग ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हा देखील विडा आपण अर्पण करू शकतो. म्हणजेच मी जे तुम्हाला उपाय सांगत आहे तर त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता. परंतु हा आपण जो उपाय पाहत आहोत तर हे सर्व उपाय विड्यांच्याच पानांचे आहेत. तर तुम्हाला जो जमेल, तुम्हाला जो शक्य होईल तर तो तुम्ही उपाय करायचा आहे. तर आता आपण जो उपाय पाहिला आहे तर तो उपाय म्हणजेच आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्याच्यावरती 2 लवंगा आणि 2 वेलची ठेवायचे आहेत. त्याच्यावर देखील आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत. आणि लवंगा हे देवी मातेला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे आपण हा लवंगाचा देखील या दिवशी उपाय करू शकतो. तर हा जर उपाय केला तर आपल्यावरती जर कर्ज असेल किंवा सतत जर काही अडचणी येत असतील, संकट असतील, तर यातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर आता आपल्याला जो तिसरा उपाय जो पाहायचा आहे, जो आपल्याला या तिसऱ्या दिवशीच करायचा आहे, तर याला काय करायचं आहे, तर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्याला दोन्ही बाजूनी मोहरीचं तेल लावायचं आहे आणि मोहरीचं तेल लावून आपण देवी मातेचे चरणी हे अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना आपली जी इच्छा आहे, मनोकामना आहे, जी संकट आहे, तर ती देवी मातेजवळ बोलायची आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, तर ही जी पानं आहेत तर ती घ्यायची आहेत आणि एखादा पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरमध्ये किंवा एखाद्या कपड्यामध्ये आपल्याला ही पानं ठेवायची आहेत. आणि कपडा जर घेत असाल मग तर त्याला आपण लाल रंगाचाच घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही 2 पानं जी देवी मातेच्या चरणी आपण मोहरीचं तेल लावून अर्पण केलेले आहेत तर ती ठेवायची आहेत. आणि ही आपल्या उशीखाली
आपण ठेवून रात्रभर झोपायचं आहे आणि त्यानंतर आपण सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर आपण ही जी 2 पानं आहेत तर ती आपण आपण जिथं दुर्गेची स्थापना केली आहे, घटस्थापना केली आहे, तर त्या मंदिरामध्ये आपण स्थापना केली आहे, तर त्या ठिकाणी आपण ही जी पानं आहेत तर ती जाऊन देवी मातेच्या चरणी अर्पण करायची आहे. तर ही जर पानं अर्पण केली तर यामुळं काय होतं, तर आपल्यावरची जी काही संकट असतील किंवा प्रत्येक कामामध्ये जर अडचणी येत असतील, अपेक्षित यश प्राप्त होत नसेल आणि काही ना काही कारणामुळं आपल्याला आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असेल किंवा कोणती ना कोणती संकटं येत असतील, तर त्याच्यावरती हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला करायचा आहे. आता त्याचबरोबर आपल्याला या तिसऱ्या माळेला देवी मातेला तिच्या आवडीची एक वस्तू अर्पण करायची आहे. आता ती वस्तू कोणती आहे, तर ती वस्तू म्हणजेच आपल्याला कमळाचं फूल हे देवी मातेला या नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला अर्पण करायचं आहे. जरी तुम्हाला कमळाचं फूल नाही मिळालं तरी देखील आपण लाल रंगाचं गुलाबाचं फूल हे देवी मातेला या नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला अर्पण करायचं आहे. कारण की नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला शुभ रंग आला आहे लाल आणि म्हणूनच आपल्याला हे फूल अर्पण करायचं आहे. आणि शक्य झाले तर आपण कमळाचेच फूल अर्पण करावे. कारण देवी मातेला कमळ हा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळं देवी माता आपल्यावरती लवकर प्रसन्न होऊ शकते आणि यासाठी शक्यतो आपण कमळाचे फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून एक वस्तू या देवी मातेला अर्पण करायची आहे या दिवशी. तर ही वस्तू म्हणजेच आपल्याला लाल रंगाची चुनरी आपल्याला या देवी मातेला अर्पण करायचं आहे आणि हा शुभ रंग असल्यामुळं आपल्याला देवी मातेला ही लाल रंगाची चुनरी अवश्य अर्पण करायची आहे आणि ही अर्पण केल्यामुळं आपल्याला देवी मातेकडून अखंड सौभाग्य प्राप्तीचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आणि हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीच आपल्याला या देवी मातेला लाल रंगाची चुनरी अवश्य अर्पण करायची आहे आणि ही अर्पण करत असताना आपल्या मनातील इच्छा, मनोकामना सर्व बोलून दाखवायचे आहेत. त्याचबरोबर देवी मातेची 9 दिवस मनोभावे पूजा करायची आहे, आरती करायची आहे, सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर या नवरात्रीच्या 9 दिवसात देवी मातेची सेवा केली, उपासना केली, आराधना केली, तर देवी माता नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ती पूर्ण करणार आहे आणि देवीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये वर्षभर भरभराट होणार आहे. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. घर धनधान्याने भरणार आहे आणि तुमच्या मुलाबाळांची, घराची, पतीची भरभराट होणार आहे आणि यासाठीच आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवस दुर्गा मातेची विशेष सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.